तर ट्रेडिंगमध्ये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. डेमो ट्रेडिंग आणि लाईव्ह ट्रेडिंग यामध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे. फरक कुठे पडतो तो म्हणजे तुमच्या इमोशन्सवर, की ज्यावेळेस तुमचे प्रत्यक्षात इमोशन्स एखाद्या ट्रेडमध्ये लागतात, ज्यावेळेस रिअलमध्ये तुम्ही ट्रेडिंग करता आणि डेमो अकाउंटमध्ये ज्यावेळेस ट्रेडिंग करता. डेमो अकाउंटमध्ये माहीत असते आपल्याला, की लॉस जरी झाला ना तरी पण ते आपले पैसे नाहीत. त्यामुळे इमोशन्स त्या लेव्हलला येत नाहीत. त्या टायमाला आपलं काय असतो माहिती आहे, बिंदास्त. बट ॲक्चुअलमध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲक्चुअल मनीमध्ये ट्रेड करता, रिअल अकाउंटमध्ये ट्रेड करता, ज्यावेळेस तुमचे स्वतःचे पैसे लागलेले असतात ना, त्यावेळेस खरे तुमचे इमोशन्स बाहेर येतात आणि त्यावेळेस तुमची डिसिजन मेकिंग जी असते ना, त्यामध्ये आणि डेमो अकाउंटमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. रिअल ट्रेडिंग करताय तर ते डेमो अकाउंटला कंपॅरिझन करून करू नका. ज्यावेळेस तुम्ही या मार्केटमध्ये या, स्मॉल कॅपिटल सोबत या, स्मॉल रिस्क सोबत या मार्केटमध्ये ट्रॅव्हल करा. मी जसं तुम्हाला हर टायमाला सांगतोय, ॲज अ बिझनेस माइंड सोबत या मार्केटमध्ये उतरा. ॲज अ बिझनेस म्हणून या मार्केटला बघा आणि चांगल्या पद्धतीने ट्रेड करा. डेमोमध्ये प्रॉफिट होत आहेत म्हणून या मार्केटमध्ये मोठे कॅपिटल घेऊन किंवा ओव्हर कॉन्फिडन्सने या मार्केटमध्ये येऊ नका. रिअलिटी तेव्हाच माहीत पडेल ज्यावेळेस तुमचे खरोखर ॲक्च्युअल मनी या मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये लागतील. असे बरेच जण आले जे डेमो अकाउंटमध्ये चांगला प्रॉफिट करतात आणि रिअल अकाउंटमध्ये इमोशन्स समोर हरून मोठे मोठे लॉस करून जातात. तर नेहमी लक्षात ठेवा, डेमो अकाउंटमध्ये आणि रिअल अकाउंटमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ॲक्च्युअल मनी, ॲक्च्युअल इमोशन्स तुमचे रिअल अकाउंटमध्येच येतात. तर चांगल्या पद्धतीने ट्रेड करा. भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो तुमची रजा. तुमच्या फॅमिलीची आणि तुमच्या कॅपिटलची काळजी घ्या. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.